स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, डिजिटल हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं भक्तिमानापासून स्वागत करते. उद्या आपल्या कॅलेंडरमध्ये अतिशय 2 दुर्मिळ योग आलेले आहेत. पहिला योग आहे तो म्हणजे उद्या आहे तारीख 16 मे 2024 आणि त्यातला पहिला योग आहे तो म्हणजे शनीश्वर जयंती आणि दुसरा योग आहे तो म्हणजे दशबाहुका अमावस्या. या दोन्ही योग एकत्र येणं म्हणजे एक अतिशय दुर्मिळ योग तयार झालेला आहे. या दिवशी अमावस्या आहे आणि शनी जयंती सुद्धा आहे. आता शनीश्वर जयंती म्हणजे काय? हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्येष्ठ अमावस्याची जी अमावस्या असते त्या दिवशी सूर्यदेवतांचा जन्म झाला म्हणजे शनिदेवतांचा जन्म झालेला आहे. शनिदेव हे न्यायांचे देवता आहेत. आपल्या पत्रिकेमधले शनी असू द्या किंवा सडीसती असू द्या याचं निवारण करण्याचं काम आपले शनिदेव करत असतात. त्यामुळे आपण यांना प्रसन्न करण्यासाठी छोट्या मोठ्या जर सेवा केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये सडीसाती अडकलेली कामे नक्कीच मार्गी लागू शकतात. या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती घेऊन आलेली आहे. कोणत्या सेवा करायच्यात, कोणत्या गोष्टीचं दान करायचं नाही याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, शनिवारच्या दिवशी आपण दर शनिवारी सेवा करत असतो. जसं की पहिली सेवा असते ती म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या देवघरामध्ये संपूर्ण देवांना पंचामृताने अभिषेक घालायचा असतो. ही पहिली सेवा झाली अमावस्येच्या दिवशीची. दुसरी सेवा आहे ती म्हणजे आपले मुख्य दरवाजा आहे उंबरठा, त्याच्यावर हळदीचं लेपन केलं जातं. हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन केलं जातं. तिसरी सेवा आहे ती म्हणजे आपल्या घरामधली जी लादी आहे तर त्यांना पाण्यामध्ये थोडंसं हळद, खाडे मीठ किंवा जाडे मीठ आणि गोमूत्र टाकून आपलं घर स्वच्छ केलं जातं. यामुळे घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते. आणि चौथी सेवा आहे ती म्हणजे कोहळं बांधणं किंवा आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये किंवा आजारी व्यक्तींवरती नारळ उतारा काढणं. ह्या अमावस्याला प्रत्येक वेळेस आपण सेवा करत असतो. पण उद्या आहे शनीश्वर जयंती आणि दशबाहुका अमावस्या. या दिवशी आपण शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणत्या सेवेचं दान करायचं नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या मैत्रिणींनो, उद्या शनीश्वर जयंती आहे. उद्या दिवसभर अमावस्या असणार आहे. दिवसभरामध्ये तुमच्या आसपास कुठेतरी शनिदेवतांचं मंदिर असणार आहे. त्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आपल्या शनिदेवतांना तेल अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला शक्य होईल तेवढं नारळ, पेढे तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि माझ्या आयुष्यामध्ये सडीसाती बंद करा किंवा संपू द्या अशी शनिदेवतांना विनंती करायची आहे. उद्या आपल्या घरामध्ये दिवसभर शनिदेवतांचं नामस्मरण करायचं आहे. शनिदेवतांचा मंत्र लावायचा आहे. यूट्यूबवरती खूप सारे मंत्र आहेत, खूप सारे शनिदेवतांचे स्तोत्र मंत्र आहे, ते सुद्धा तुम्ही लावून देऊ शकता. कारण की उद्या आपण जेवढी शनिदेवतांची सेवा करू ते न्यायांचे देवता आहेत. आपण जर त्यांची सेवा केली तर ते आपल्याला योग्य न्याय देत असतात. त्यामुळे आपण उद्या शनिदेवतांची नक्की सेवा करायची आहे. आता मैत्रिणींनो, तुम्हाला एक प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे. उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता. काय करायचं आहे, तुम्हाला 11 तांदूळ घ्यायचे आहेत. अक्षदा तांदूळ तुम्ही तुटके सुद्धा घेऊ शकता, परंतु अक्षदा म्हणजे अखंड असतात. हे 11 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 11 तांदूळ घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा एक अक्षदा महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही ते अर्पण करता तेव्हा तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यं असा मंत्र म्हणायचा आहे. किंवा जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही ओम नमः शिवाय सुद्धा म्हणू शकता. मैत्रिणींनो, हे 11 तांदूळ तुम्ही अर्पण करत आहात तेव्हा 10व्या तांदळापर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही 11वा अक्षदा अर्पण करता तेव्हा तुमची मनोभावातली जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. तिथे तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे की मी अशा पद्धतीची सेवा यासाठीच करत आहे, माझ्या मनामध्ये ही हा संकल्प आहे. हा संकल्प सांगून तुम्हाला शेवटच्या 11व्या अक्षदाच्या वेळेस मनातली इच्छा सांगायची आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यं असं म्हणत तुम्हाला तो अक्षदा अर्पण करायचा आहे. हा अतिशय प्रभावी आणि खूप प्रसन्न करणारी सेवा आहे. ही सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, तुमचा संकल्प पूर्ण होणारच आहे असं मी तुम्हाला सांगते. आता मैत्रिणींनो, जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून तिळाच्या तेलाने भरलेला एक दिवा लावायचा आहे. कारण की उद्या अमावस्या आहे आणि तुमचे कामं अडकत नाही, तुम्ही घेतलेला संकल्प पूर्ण होत नाही. याचाच अर्थ तुम्हाला पितृदोष असतो आणि जेव्हा पितृदोष असतो तेव्हा कोणतेच कामं होत नाहीत, आयुष्यामध्ये सक्सेस मिळत नाही. आणि जेव्हाही तुम्ही एखादं काम करायला जाता तोंडाचा घास आलेला असतो पण तो खाता येत नाही अशी कंडिशन होते. तर अशा वेळेस तुम्हाला भयंकर पितृदोष आहे आणि या पितरांचं निवारण करण्यासाठी दक्षिण दिशेला आपल्याला दिवा लावायचा असतो. तुम्ही कोणताही दिवा लावू शकता. तुम्ही कंकेचा दिवा बनवा किंवा साधी आपली समय
मातीचे दिवे आहेत ते सुद्धा तुम्ही लावू शकता, परंतु लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तुमचं सुद्धा तोंड दक्षिण दिशेला असायला हवं आणि दिव्याचं तोंड सुद्धा दक्षिण दिशेला असायला हवं. आणि जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे, पितरांना स्मरण करायचं आहे. आणि तुमची कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या, तुमचा आशीर्वाद आमच्या घरावरती राहू द्या, माझ्या मुलाबाळावरती राहू द्या, असं म्हणायचं आहे. आणि तो दिवा लावून आपल्याला घरामध्ये परत माघारी यायचं आहे. अशा जर तुम्ही सेवा केल्या तर तुमचा पितृदोष नक्कीच कमी झालेला असणार आहे. 11 तांदळाचा हा उपाय तुम्ही उद्या अवश्य करा, तुम्हाला नक्कीच चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. आता मैत्रिणींनो, ही झाली सेवेबद्दल माहिती. आता उद्या आपल्याला काय दान करायचं नाही? दही, दूध कधीच अमावस्येच्या दिवशी दान करायचं नाही. आणि पर अन्न खायचं नाही. उद्या तुमच्या कितीही जवळचे मित्रमैत्रिणी असू द्या, कितीही घरचे जवळचे असू द्या, तरीसुद्धा उद्या तुम्हाला तुमच्याच घरचं खायचं आहे. पर अन्न अमावस्येला खाल्लं जात नाही. त्यामुळे पर अन्नाला स्पर्शसुद्धा करायचा नाही. आणि रात्रभर बाहेर न थांबता उद्या दिवसभरामध्ये आतच थांबायचं आहे. कारण की अमावस्येला खूप निगेटिव्हिटी बाहेर असते आणि ही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपण स्वतः काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा लहान बाळं असतील, माझ्याकडे सुद्धा लहान बाळ आहे, तर उद्या अमावस्या असल्यामुळे दिवसभर मुलांना बाहेर काढायचं नाही. कारण की निगेटिव्हिटी असते, वाईट शक्ती बाहेर वावरत असते आणि अशा वेळेस आपल्या मुलांनासुद्धा हानी पोहोचू शकते, नजर लागू शकते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशीसुद्धा कधीही मुलांना घेऊन बाहेर निघायचं नाही. तर अशा पद्धतीने शनी अमावस्येच्या दिवशी किंवा शनीश्वर जयंतीच्या दिवशी छोट्या छोट्या सेवा तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत. आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, डिजिटल हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते कमेंटसुद्धा सांगायला विसरू नका. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.